रसिक अग्रणी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीनं लोहिया यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी स्पर्धा आणि संगीत समारोहाचं आयोजन करण्यात येतं. यंदा 8 ते 12 जानेवारी या कालावधीत स्पर्धा आणि समारोह पार पडणार आहे. मंचाचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. 8 ते 9 जानेवारी या कालावधीत सकाळ दुपारच्या सत्रात भावगीत, नाट्यगीत स्पर्धा होणार आहेत. संगीत समारोहात 9 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. 10 जानेवारीला गीत यशवंत या कार्यक्रमांतर्गत कवी आणि संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित, तर 11 जानेवारीला स्वर सांगाती निर्मित सावळाचा रंग तुझा या कार्यक्रमांतर्गत पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहेत. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद जाधव, शर्वरी जाधव, ऋषिकेश ढवळीकर, सानिया मुंगारे, सावनी शेवडे भडसावळे, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर, शर्वरी कुलकर्णी हे गीतं सादर करणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमांना कोल्हापुरातील ख्यातनाम कलाकारांची साथ संगत लाभणार आहे. 11 जानेवारीच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माणिक वर्मा यांच्या कन्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, डॉक्टर अरुणा जयप्रकाश आणि शैला दातार या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर शीतल धर्माधिकारी आणि प्रसाद कुलकर्णी यांची आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसं, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विनोद कुमार लोहिया, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य S.S. चव्हाण, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.